नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आपण विना नांगरणी SRT किंवा शून्य मशागत तंत्राचं सविस्तर माहितीचं व्हिडिओ आपण किंवा हे लाईव्ह आपण घेतोय। काल त्यातला भाग पहिला होता आणि आज भाग दुसरा आपण पाहणार आहोत। SRT शेती भाग 2, पिकांचे अचूक अंतर, बीज प्रक्रिया आणि तणनाशकांची संपूर्ण माहिती। शेतकरी मित्रांनो, तुम्ही SRT पद्धतीने शेती करत असाल, पण जर पिकांचे अंतर किंवा तणनाशक चुकीचं वापरलं तर मोठं नुकसान होऊ शकतं। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि मित्रांनो, SRT शेतीचा भाग 1 बघितला नसेल तर फार्मटेक राहुल चॅनलवर उपलब्ध आहे। लिंक डिस्क्रिप्शन आणि कॉमेंटमध्ये दिली आहे। त्या व्हिडिओमध्ये SRTची बेसिक माहिती दिली आहे। आज आपण बघणार आहोत पिकानुसार अचूक अंतर, बीज प्रक्रिया आणि तणनाशक पूर्ण माहिती। बीज प्रक्रिया: भात, राईस, मिठाच्या पाण्यात बी टाकून पोकळ दाणे काढून टाका। गहू, ज्वारी, बाजरी, मका, ॲझोटोबॅक्टर प्लस PSB। तूर, हरभरा, मूग, उडीद, राइझोबियम प्लस PSB। कापूस, ॲझोटोबॅक्टर प्लस PSB। भुईमूग, बॅवस्टिन, टाटा प्लस राइझोबियम प्लस PSB। पिके, अंतर, तणनाशक: 1. भात, अंतर 25x25 सेमी, प्री ऑक्सीफ्लोरोफेन 15 मिली किंवा पेंडिमेथिलिन 75 मिली, पोस्ट बिस्पायरिबॅक सोडियम, मेटसल्फ्युरॉन, सायहॅलोफॉब्युटिल। 2. गहू, अंतर 25x25 सेमी, प्री ऑक्सीफ्लोरोफेन किंवा पेंडिमेथिलिन, पोस्ट पायरॉक्सोफोप्रोपिनिल। 3. नाचणी, अंतर 12.5x25 सेमी, पोस्ट मेटसल्फ्युरॉन मेथिल। 4. ज्वारी किंवा बाजरी, अंतर 25x50 सेमी, प्री ॲट्राझिन 50 मिली, पोस्ट मेटसल्फ्युरॉन। 5. मका किंवा स्वीट कॉर्न, अंतर 50x50 सेमी, प्री ॲट्राझिन 50 मिली, पोस्ट टोप्रॅमेझॉन किंवा टेम्बोट्रियॉन। 6. कापूस, अंतर 50 सेमी, प्री पेंडिमेथिलिन 75 मिली, पोस्ट पायरिथिओबॅक सोडियम किंवा क्विझॅलोफॉब इथिल। 7. तूर, अंतर 50 सेमी, प्री पेंडिमेथिलिन, पोस्ट क्विझॅलोफॉब इथिल। 8. सोयाबीन, अंतर 25x25 सेमी, प्री पेंडिमेथिलिन, पोस्ट इमेझॅथॅपियर किंवा क्विझॅलोफॉब। 9. हरभरा, अंतर 25x25 किंवा 50x50, प्री ऑक्सीफ्लोरोसेन किंवा पेंडिमेथिलिन। 10. भुईमूग, अंतर 25x25, प्री ऑक्सीफ्लोरोफेन किंवा पेंडिमेथिलिन, पोस्ट फ्लुआझिफॉब किंवा इमेझॅथॅपियर। 11. कांदा, अंतर 12.5x12, प्री ऑक्सीफ्लोरोफेन, पोस्ट क्विझॅलोफॉब इथिल। 12. भाजीपाला, अंतर 50x75, पोस्ट क्विझॅलोफॉब किंवा प्रोपाक्विझॅलोफॉब। 13. बेलवर्गीय, काकडी, दुधी इत्यादी, अंतर 75 सेमी, प्री पेंडिमेथिलिन, पोस्ट क्विझॅलोफॉब। 14. मूग, उडीद, चवळी, अंतर 25x25, प्री ऑक्सीफ्लोरोफेन किंवा पेंडिमेथिलिन, पोस्ट प्रोपाक्विझॅलोफॉब। खूप महत्त्वाची गोष्ट दिलेली आहे, पोस्ट इमर्जन्स फवारणी 18 ते 20 दिवसांनी करा किंवा तण 2 ते 4 पानांवर असताना, मगच कंट्रोल परफेक्ट मिळतो। SRT पद्धतीचे फायदे: नंबर 1. तण कमी. 2. पाणी बचत. 3. खर्च कमी. 4. उत्पादन जास्त. 5. म्हणजेच जास्त नफा। मित्रांनो, आज आपण SRT पद्धतीमध्ये पिकानुसार अचूक अंतर, बीज प्रक्रिया आणि तणनाशकांचा योग्य वापर ही खूप महत्त्वाची माहिती पाहिली। पण लक्षात ठेवा, योग्य अंतर आणि योग्य वेळेवर फवारणी म्हणजे जास्त उत्पादन। चूक झाली तर खर्च वाढतो आणि उत्पादन घटतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, SRT पद्धतीमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर प्लॅनिंग आधी करा आणि फवारणी वेळेवर करा। मित्रांनो,
पुढच्या भागात म्हणजेच SRT शेती भाग 3 मध्ये आपण पाहणार आहोत SRT पद्धतीचे सखोल फायदे, उत्पादन किती वाढतं, खर्च वर्सेस नफा पूर्ण ॲनालिसिस आणि कोणत्या पिकात SRT सर्वात जास्त फायदेशीर आहे. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. म्हणून पार्ट 3 चुकवू नका, कारण त्यात तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉफिट कसा वाढवायचा हे समजणार आहे. व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांसोबत, कॉमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणतं पीक SRT मध्ये घेत आहात आणि फार्मटेक राहुल चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा पार्ट खूपच महत्त्वाचा आहे आणि SRT भाग 1 नक्की बघा. धन्यवाद.